निश्चितच 1.25 लाखाचा मानकरी कोण ठरणार आणि या स्पर्धेमध्ये वीर मरणा चषक कुणाकडे जाणार? एक कोल्हापूरला जातोय का म्हणजे शिरोळ क्रिकेट संघाकडे का आपल्याच जिल्ह्यामध्ये राहतोय वळसंगमध्ये? बघावं लागेल. फायनल मॅच ग्रँड फायनल आहे, काहीच वेळ सुरू होती इथे. निश्चितच स्पर्धा भरवली गेली. मला वाटतं या ग्राउंड मध्ये नव्हे, क्रिकेटच्या सोलापूरच्या इतिहासात पानात लिहिणारी स्पर्धा. कारण आतापर्यंत आपण ऐकलं नव्हतं की कधी एवढी मोठी स्पर्धा भरवली गेली. सातत्याने 10 दिवसापासून स्पर्धा आपण पाहतोय. काय बोलून सर, चलो चालू करतोय. आणि निश्चितच अशीच एक स्पर्धा पार्क मैदानावर माननीय तथा आदरणीय महेश गादेकर साहेबांनी भरवली होती. ओपनची क्रिकेट स्पर्धा 64 संघ आले होते आणि नाईट मॅच आपण नाईट मध्ये घेतली होती फायनल मॅचच्या. आता मात्र आपण निश्चितच मॅचची सुरुवात करतोय आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी सहभाग नोंदवलाय. गेल्या 9 दिवसापासून मॅच चालू आहे. मॅच सुरू होतीये. पहिला चेंडू टाकला जाईल. फलंदाज स्ट्राईकला असतील. पहला चेंडू, इतना मात्र क्रैकिंग स्ट्रोक, जीती गेंद जा रही है डीप कवर, बाउंड्री के बाहर निकलती गेंद, 4 रन चौका मिलेगा. पहिला चेंडूवर कडक बेधडक लाजवाब चौकार मारला जातोय. चेंडू जातो सरळ सीमा पार करतोय. 4 धावा चौकार. इस बार गेंद फिर से रिवर्स मारने की कोशिश में, गेंद बल्लेबाज के बैट के करीब से जार के विकेट कीपर के पास वैभव खबाले गेंदबाजी करने के लिए. वैभव की अगली गेंद गेंदबाजी करेंगे और हमारी टूर्नामेंट की आन बान शान, हमारे टूर्नामेंट की बिल्कुल आन बान शान, हमारे टूर्नामेंट के आधार स्तंभ वैभव जादव सर, उनके साथ में अक्षय बचुटे, ये जोड़ी ने बिल्कुल इस टूर्नामेंट को यहां पर रखा है और सक्सेसफुल टूर्नामेंट, कामयाब टूर्नामेंट यहां पर देखने मिल रहा है. गेंद इस बार बिल्कुल मारना चाहते. गेंद मैदान क्षेत्र में गेंददार के खिलाड़ी जब तक गेंद को फील करते फिर से सिंगल बनेगा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार है. अपने ओव्हर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए. आता फलंदाजीला आपण पाहिलं की पहिला स्ट्राईकला होते अंबोली, यहां पर स्ट्राइक हुए होते. उन्होंने बिल्कुल अब तक 5 रन बनाए हैं. अगर हर्षिन शेख 50 अगर रन बनाते हैं, बिल्कुल 50 बनाते हैं, तो उनके लिए बिल्कुल यहां पर इनाम दिया जाएगा. 1 किलो तूप दिया जाएगा लक्ष्मी दुधालय की ओर से वहां पर. आणि दोन्ही फलंदाजांमध्ये कोणीही 50 धावा केला तर जब्बार अमन यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं बक्षीस इथं दिलं जाईल. बक्षिसांचा वर्षाव इथं केला जातोय. तूप दिलं जात आहे. 1000 रुपये दिले जातात. अजून काय पाहिजे? जबरदस्त मॅच चालू आहे इथं. तीसऱ्या पंचांकडे निर्णय. व्हाइट बॉल, चलिए व्हाइट बॉल का इशारा बताया जा रहा है. व्हाइट बॉल बताया जाता है. व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है केवल 6 की योग पर. एक बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद डाल के जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते, बल्लेबाज ने विकेट के बीच में सिंगल रन ले लिया. अबू बकर जी सैयद साहब की ओर से 1000 रुपए का इनाम दिया जा रहा है. बिल्कुल अगर कोई भी बल्लेबाज 50 रन बनाता है उसके लिए 1000 रुपए दिए जाएंगे. मैच की शुरुआत तो हो चुकी है. टोटल स्कोर केवल 7 रन की योग पर. 4 गेंदों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. स्कोर है केवल 7 रन. अच्छी गेंद, क्लासिकल स्ट्रोक खेला इस बार कवर रहा है. गेंददार के डीप कवर क्षेत्र में चेंडू थोडासा ओव्हर पिच टाकला, त्याला कव्हरला फटका खेळला गेलाय. चेंडू जातो. एक सिंगल धाव तिथे येईल. एका सिंगल धावनीची धावसंख्या पुढे जाते. टोटल धावा झाल्यात 8 धावा. वीर मरणा चषकासाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1.25 लाख. कोण जिंकणार? सन्माननीय दिलीप भाऊ कोले साहेबांचं देखील ते शुभागमन होताना आपण पाहतो. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय.
वेलकम असेल व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या हात समांतर, धाबा मिळतील अवांतर. एका धाबाची भर स्कोरबोर्ड मध्ये इथं पडतीये. पुन्हा वैभव खबाले गोलंदाजी करतील. निश्चित एक संघ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मधून, दुसरा संघ मात्र आपला अक्कलकोट तालुक्याचा संघ, म्हणजे तालुक्यातून जो गावाईचा संघ खेळतोय वलसंग क्रिकेट संघ. पुन्हा वैभव खबाले गोलंदाजी करतील. या षटकातील पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग करेन उजव्या हाताने ओव्हरदिकेटचा मारा करतील. याच मात्र सर एक चेंडू फुल लाईन चेंडू होता. राईटचा फटका मारायचा प्रयत्न. मला वाटतं या फलंदाजाला कोण रोखलाय, तर वैभवनी रोखलाय. जबरदस्त गोलंदाजी इथं टाकली जाते. निश्चितच स्पर्धेला पहिल्या क्रमांकासाठी 1,25,000 रुपये म्हणजे 1,25,00,000चं पारितोषिक. 1,25,00,000ची लाखा मोलाची स्पर्धा. स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा आपल्या सर्वांची म्हणजे वीर महाराष्ट्र चषक क्रिकेट स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय आमचे निश्चितच वैभव सर. या ठिकाणी आपले वैभव जाधव सर आणि अक्षय बचुटे यांच्या वतीने ही स्पर्धा इथं संपन्न होतीये. एका षटकामध्ये कुठल्याही गोलंदाजाने 3 विकेट जर घेतल्या तर निश्चितच मनीष काळे यांच्या वतीने 1,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. निश्चितच गोलंदाजीमध्ये पाहतो ज्या गोलंदाजीने मागची मॅच वाचवली, तसेच बार गेंदबाजी का आक्रमण संभाळणे के लिए कोल्हापूरच्या गोलंदाजासाठी पारदर्शक आहे. इथं मात्र रिबाजचा फटका मारायचा प्रयत्न अमोलने मात्र मागची मॅच गेलेली मॅच कशी काढावी, कशी मॅच मध्ये सिकंजा कसावा, निश्चितच ती गोलंदाजी अमोलने मागच्या मॅच मध्ये केली आणि सुंदर गोलंदाजीचा परफॉर्मन्स आपण इथं पाहतोय. याच मात्र सरळ उचलून मारलाय फटका. विकेट येईल का? आली आहे. ओ सोडलाय कॅच. अतिशय सोपा झल सुटतो तिथे. चेंडू जातो डीप कव्हरला. निश्चितच 2 धावा तर निश्चित घेतल्या जाईल. तिसरीचा प्रयत्न होतोय का बघावं लागेल. तिसरी धाव इथं घेतली जाईल का? तो निश्चितच या ठिकाणी हमेशा जो क्रिकेट की जो कहावत होती है, कैचेस विन मैचेस कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा, साथ ही साथ एक रन भी लूटा. वहां पर आगे बढ़ता बस स्कोर टोटल रन संख्या इस वक्त तो कुल मिलाकर पहुंच रही है. 1 मिनिट थांबवा मॅच वरून सर, कारण क्रिकेट रोज ऍपला थोडासा प्रॉब्लेम आलाय. चला निश्चितच मला वाटतं 2 बॉल झालेत वरून सर या षटकातील. 3 बॉल झाले.
अजून डबल म्हणजे 3 नंतर डबल. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून कळला जातोय आणि व्हाईट बॉल आणि मला वाटतं बघूया किती धावा असतील. व्हाईट बॉल और ये 4 रन 5 का बंडल बोनस रन के तौर पर मिलता बा. बोनस रन देने की बात आती है तो इंडिया में त्योहार के अवसर पर बोनस होता है, जैसे कि दसरा दिवाली के अवसर पर बोनस होता है, लेकिन ये क्रिकेट वाला बोनस है. जब भी आप गलती करेंगे सामने वाले को बोनस मिलेगा. सागर सर, सागर सर, इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए भी गेंद और फिर गेंद इस बार क्लासिकल कवर ड्राइव निकलता हुआ गेंददार के बिलकुल डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में फील्डर आहे वहां पर ज्यांनी मॅच वाचवली ज्या खेळाडूंमध्ये यामुळे शिरो क्रिकेट संघाला फायनल मॅच खेळायला मिळते तो खेळाडू तिथं फिल्डिंग करतोय. नाम असेल देव पावला कोण म्हणजे देवा तिथं फिल्डिंग करतोय. सोलापुरातील निश्चितच अतिशय मोठी स्पर्धा इथं आपण पाहतो. 1.25 लाखाची स्पर्धा म्हणजे वीर बराडा चषक क्रिकेट स्पर्धेचे आमच्या स्पर्धेची आन बान शान, आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ वैभव जाधव सर, अक्षय बचोटे आणि पूर्ण टीम म्हणजे रितेश चेतक गोरे निश्चितच पूर्ण त्यांची टीम इथं यशस्वी करते स्पर्धा. ओ इस बार लपेट लिया. ओहो बेहतरीन बेहतरीन. थैंक यू सो मच. ये बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा. गेंद के लाइन में चले गए, बल्ले के बीचों बीच लेकर मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू पर्रार कणकणीत लाजवाब देखना षटकार. या सब 6 धावांची संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते ती 26 धावा. 26 रन. 1.5 चेंडू टाकले गेले. दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 26 धावा. याच पात्र मारण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागली, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु चेंडू मात्र तिथं जाईल का सीमा पार आणि जातोय सरळ सीमा पार. 4 धावा चौकारेल. रन 30 रन. चला ओव्हर करूया. ठीक आहे. मला वाटतं 2 षटकांतर तब्बल धावा झाल्यात. 31 धावा. 2 ओव्हर कंप्लीट. नाव स्कोर गोस टू 31 रन्स. या ठिकाणी निश्चितच मैदानामध्ये वादळ आहे, मैदानामध्ये तुफान आहे आणि उस तूफान का नाम क्या है? अरशीन शेख और उनके साथ में आरिफ. या ठिकाणी सध्या मात्र मंचावर सोलापूरचे दिग्गज मान्यवर बसलेले आहेत. आदरणीय महेशजी गादेकर साहेब असतील, तौफिकजी पहलवान साहेब असतील, आनंद नेता जाधव साहेब असतील, त्याचबरोबर संजयजी कणके साहेब असतील, दिलीप भाऊ कोले साहेब असतील. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत लाभली आहे. आदरणीय नानाजी काळे साहेब देखील, पद्माकरजी काळे म्हणजे नाना काळे साहेब देखील इथं मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व समस्त मान्यवर मंडळींचं वीर मराठाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे रोहित खांडेकर. ओ एका हातात मात्र जोरात फटका मारलाय. चेंडू जातो बॉलरच्या डाव्या हातामध्ये. तेल पकडण्याचा प्रयत्न होतो, प्रयत्न बसतोय परंतु 2 धावा घेण्याची संधी येते. 2 धावांची संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 33 धावा. 33 रन की योग पर रन बने हैं. 33 रन.
पुन्हा गोलंदाजीला रोहित खांडेकर गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतो. स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला गेले. पॉइंटला खेळलाय. फटका. सिंगल धाव घेण्याची संधी येते. वलसंग क्रिकेट संघाकडून अतिशय दर्जेदार फलंदाजी चालली है. वलसंग क्रिकेट टीम कह रही कि हम भी भले गांव वाले हैं लेकिन कम नहीं है. बिल्कुल बहुत अच्छा खेल दिखाया जा रहा है. हमको जो आपने मौका दिया उस मौके को नहीं छोड़ना चाहते वलसंग वाले. दरम्यान धावसंख्या बदली थी तब्बल मला वाटतं 32 रनों की योग पर 34 रन 34 हो गए. वहां पर रन बने हैं 34 रन. शॉर्ट गेंदाई बैकफुट पर चले गए. ऑनसर में गेंद को टर्न कर दिया और ये गेंद के अर्शिन वहां पर जब तक कि फील बिल्कुल बैटिंग कर रहे हैं. बाएं हाथ के बल्लेबाज एक ओर आसिफ तांबोली ने 9 गेंदे खेले 14 बनाए और दूसरी ओर अयान यानी कि बिल्कुल उन्होंने 6 गेंदों में 15 बनाए. बहुत ही जबरदस्त अंदाज की बैटिंग चल रही है. दोनों के बीच में बड़ी पार्टनरशिप चल रही है. आता मात्र निश्चितच या षटकातील पुढचा चेंडू आपण पाहतो. दरम्यान गोलंदाजीला पाहतो रोहित खांडेकर. सरळ उचललाय चेंडू हवेत मारलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर जातील का. परंतु 2 धावा घेण्याची संधी येते. निश्चितच 2 धावांची संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 37 धावा. 37 रन की योग पर. तीसरा और चलता हुआ स्कोर है 37 रन. एक तरफ है टीम बिल्कुल सनी स्पोर्ट्स शिरोळ क्रिकेट टीम जो कि कोल्हापुर डिस्ट्रिक्ट से बिलोंग करने वाली टीम. दूसरी टीम अक्कलकोट तालुके की टीम यानी कि वलसंग टीम. निश्चितच इथं मारायचा प्रयत्न. निश्चितच ह्या स्पर्धेने काय दाखवून दिलंय. निश्चितच सोलापूरमध्ये जे बंद झालं क्रिकेट मोठं क्रिकेट आपण घेऊ शकत नाही हे दाखवलं जात होतं. परंतु कोण म्हणतंय होत नाही. कोण म्हणतंय करत नाही. आणि करून दाखवणारी स्पर्धा म्हणजे वीर मराठाची चषकाची स्पर्धा. मोठ्या स्पर्धेचं नियोजन दिमागदार अंदाज केलं जाऊ शकतं हे दाखवणारी स्पर्धा वैभव जाधव सर आणि अक्षय बचुटे साहेबांनी इथं करून घेतली. निश्चितच अतिशय जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय. याच पात्र ऑफस्टमच्या बाहेर येतो. चेंडूच्या लाईनवर गेले. दरम्यान हलक्या हाताने पुश केला गेलाय. चेंडू जातो स्वीपर पॉइंटला. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होतो चेंडू फेकीपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. आणि या 2 धावांची 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 40 धावा. 3 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है 40 रन. आता गोलंदाजीला ज्या गोलंदाजीमुळे हा सामना इथं आलाय तर पाहुण्याला सांगू इच्छितो मॅच अशी होती. 1 षटकामध्ये 9 धावा करायच्या होत्या. फलंदाजाने पहिला चेंडू षटकार मारला. दुसऱ्या चेंडू सिंगल धाव आली आणि 4 चेंडू 2 धावा करायच्या होत्या. याने 4 चेंडू निर्धाव टाकले. म्हणजे ज्या खेळाडूमुळे ही संधी आली आहे तो तेव्हा संधी निर्माण करून त्याचं सोनं करणारा खेळाडू ठरतो. इथं गोलंदाजीला देव पावला म्हणाल देवीदास येतो बॉलिंगला. आदरणीय संतोष पवार साहेबांचा देखील तो शुभागमन झाला. त्यांचं देखील मी वेलकम करतो. सहर्ष स्वागत असेल आदरणीय सन्माननीय संतोषजी पवार साहेबांचं आगमन. दरम्यान इथं मात्र हवेत चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. परंतु मनीष काळे यांच्याकडून मात्र एक पारितोषिक लावलं गेलंय. गोलंदाजाने कुठल्याही गोलंदाजाने लागोपाठ 3 विकेट जर घेतल्या कोल्हापूर टीमच्या त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस असेल. दरम्यान या षटकातील टोटल धावा झाल्यात 41 रन 41 धावा. 41 रन की योग पर आदरणीय सन्माननीय संतोषजी पवार साहेबांचं इथं शुभागमन झालं. त्यांचं वेलकम असेल. सहर्ष स्वागत. सोलापुरातील दिग्गज मंडळी इथं मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा गोलंदाजीला पण देवीदास गोलंदाजी करतोय. इथं मात्र सुपला. ओहो ओय ओय काय जबरदस्त फटका. थँक्यू.
या ठिकाणी मनीष काळे यांना एक बक्षीस लावलं गेलंय राधे यांच्याकडून. मनीष काळेंनी जर बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडली तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चला मनीष काळे, तुम्हाला देखील संधी आहे. तुम्ही दुसऱ्याला संधी देतात, तुम्हाला देखील दुसऱ्याने संधी दिली आहे. राधेकडून बक्षीस असेल. दरम्यान फुलटॉस चेंडू, इथं मात्र पॅडल स्वीपचा फटका, जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार करतो. 4 धावा चौकार. बल्लेबाज बिल्कुल, बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा. जिस अंदाज की बैटिंग बल्लेबाज खेल रहा है, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. बहुत ही बेहतरीन लाजवाब बैटिंग चल रही है इस वक्त. ऐसा लग रहा है कि मानो कि ऋषभ पंत को हम देख रहे हैं, मानो कि सौरव गांगुली को देख रहे हैं. इस तरह की तूफानी बैटिंग यहां पर चल रही है. आता गोलंदाजीला आपण पाहतो 2 चेंडूवर 2 चौकार मारले गेले. तसं तर देव कोणाला पावला तर बॅटिंग टीमला पावला. देव गोलंदाजी करतोय. 49 धावा. सरळ उडवलाय, फिरकून दिलाय, फेकून दिलाय. युवराज सिंह के अंदाज में छक्का. आणि तसं पाहिलं तर स्कोरबोर्डवर जर धावसंख्या पाहिली तर मैदानामध्ये मुलं देखील आहेत आणि सिनियर्स देखील आहेत. उमर 55, दिल 55, स्कोर हो चुका है इस वक्त 55 रन, 55 55 धावा झाल्यात. आणि हा जो फलंदाज आहे, जेव्हा सोलापुरात पाय टाकलं तेव्हापासून बाद झाला नाही. प्रत्येकाला एकच प्रश्न आहे की याला कसं आउट करायचं. शेवटचे 2 चेंडू इथं मात्र टाकले जातील. अक्सर क्रिकेट में जो कहावत होती है, कैचेस विन मैचेस कहते हैं. जो कैचेस छूटे थे उसका पूरी तरह से बेनिफिट लिया जा रहा है. मला वाटतं आदरणीय चेतन भाऊ नरोडे साहेबांचं देखील इथं शुभागमन झालाय. त्यांचं देखील मी वेलकम करतो. सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय तथा आदरणीय चेतन भाऊ नरोडे साहेब देखील आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 धावेनिशी धावसंख्या पुढे जाते. 57 धावा, 57 रन. निश्चितच वीर मराठाच्या दरबारामध्ये निश्चितच सोलापूरच्या दिग्गजांचं आगमन. आदरणीय सन्माननीय चेतन भाऊ नरोडे साहेब या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतो. त्यांचं वेलकम असेल, सहर्ष स्वागत. उलटा चेंडू होता, याला मात्र ऑफस्टम्पला बाहेर जाऊन ऑनसाईडला मारायचा प्रयत्न. चेंडू जातो डीप स्कोर लेगला. अगदी आरामात तिथं सिंगल धाव घेण्याची संधी येते. मला वाटतं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. फलंदाज इथं बाद होतोय का बघावं लागेल. आता पळापळी चालली है, भागम चल रही है. रिव्यू वहां मांगा जा रहा है वरुण बुर्ला की ओर से. दोनों अंपर ने रिव्यू मांगा है. वहां के भी मांगा है, यहाँ का भी मांगा है. यहां अगर आउट होते 1 रन कम होगा, वहां आउट होते 1 रन ज्यादा बढ़ेगा वहां पर. या ठिकाणी मान्यवर मंडळींचं मैदान इथं मंचावर आगमन झालंय. माननीय तथा आदरणीय मंचावर महेशजी गादेकर साहेब असतील, दिलीप भाऊ कोले साहेब असतील, संतोषजी पवार साहेब, आनंद नेता जाधव साहेब असतील, संजय कणकी साहेब असतील, आदरणीय सन्माननीय व्यासपीठ म्हणजेच तौफिक पहलवान साहेब देखील इथे उपस्थित आहेत. आमचे अभयसिंह परदेश साहेब देशमुख साहेब देखील इथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं क्रीडा समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. पद्माकरजी काळे साहेब म्हणजे नाना काळे. दुसऱ्या धावालाच फलंदाज बाद आहे, म्हणजे एकच धाव आहे तिथे. शेवटच्या चेंडूवर 1 आली. 58 झाल्यात. 59 धावाचं टार्गेट आहे.
चला अंधार पडेल, वळसंग संघाने ताबडतोब फिल्डिंगला आत यायचंय. वळसंग क्रिकेट संघाच्या कॅप्टनला सूचना असेल की लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. वळसंग क्रिकेट संघाचे कॅप्टन लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. समोरची प्रेक्षकांची गर्दी पलीकडे चला. जरा प्रेक्षक इथं समोर थांबू नका. मॅच मध्ये बघायचे, इथे बघायचे नाही, पलीकडे चला. तर मॅच जिंकायची असेल तर म्हणजे 24 चेंडू मध्ये तब्बल 59 धावाचं टार्गेट दिलं गेलंय. 24 चेंडू मध्ये 59 धावा करायच्या आहेत. या ठिकाणी सन्माननीय तथा आदरणीय अमोल बापू शिंदे साहेबांचं देखील आगमन झालंय. चला मॅच चालू करूया लगेच. हॅलो हॅलो हॅलो. आदरणीय सन्माननीय अमोल बापू शिंदे साहेबांचं इथं शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे आयोजक वैभव जाधव साहेब म्हणजे दादासाहेबांनी स्पर्धा इथं बोलवली आहे. आपले दादासाहेब म्हणजेच वैभव जाधव यांनी ही स्पर्धा भरवली. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आणि अभिमानाच्या स्पर्धेला सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत. यासिन कटरे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 251 रुपयाचं पारितोषिक. इस बार मारने की कोशिश पे गेंददार के जब तक गेंद को खिलाड़ी फील करते गेंद बाउंड्री के बाहर जा गया. 4 रन चौका मिळेगा. प्रत्येक विकेट साठी सचिन दादांचे खंदे समर्थक म्हणजे यासिन कटरे यांच्या वतीने 1000 रुपये आणि 3 विकेटला 5000 रुपये. इथं मात्र फटकार मारला अफलातून फटकार. संदीप मकवाना अतिशय जबरदस्त दर्जेदार खेळाडू संदीप मकवाना. सचिन कोहली की गेंद थी, शॉर्ट गेंद थी. इस बार बैकफुट पर चले गए, पावर पंच लगा दिया. लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन चौका मिलेगा. अतिशय सुंदर फटका मारलाय. जस्ट शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, बॅकफुटला गेले, ऑन साइडला वळाले आणि निश्चितच लेग साइडला फटका मारलाय. चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषा पार करतोय. 4 धावा चौकार येतोय आणि या 4 धावांची धावसंख्या मात्र पुढे जातीये. टोटल धावसंख्या आपण 8 धावा करतोय. इथं 8 धावा झाल्यात. एक विनंती असेल, मोबाईलला माझ्या फोन करू नका, स्कोरिंगला मोबाईल आहे. एक विनंती असेल. निश्चितच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 32 संघाने सहभाग घेतलाय. 32 संघाने निश्चितच या स्पर्धेमध्ये गाजवली स्पर्धा.
ओहो, सुंदर चेंडू इथं मात्र मारायचा प्रयत्न अगदी बॅटच्या जवळून जातो चेंडू विकेट किपर कडे. सचिन कोहली गोलंदाजी करताना टाकतोय गोळी सचिन आणि फलंदाजी इथं बॅटिंग करतोय. जर स्पर्धा तर पाहिली तर या मॅचच्या अगोदर एकूण 54 मॅचेस खेळल्या गेल्या. 108 बिनिंग मध्ये 5,660 धावा झाल्या. त्याच्यामध्ये 444 विकेट गेल्या. 2,807 बॉल टाकले गेले. हो, परत इथं मात्र कॅच सुटली आहे. जसं मला वाटतं कॅच सुटली आहे तिथे आणि स्पर्धेमध्ये निश्चितच 248 धावा एक्स्ट्रा गेले. 2,807 चेंडू टाकले गेले. 557 चौकाराची आतिषबाजी, 347 षटकार या स्पर्धेमध्ये मारले गेले. आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच बेस्ट बॅट्समनला 7,000 रुपये, बेस्ट बॉलरला 7,000 रुपये, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला 11,000 रुपये बक्षीस दिलं जाताना आपण पाहतोय. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच पैरों के पास आई, उड़ा उड़ा ऊंचा उड़ाया. मोबाईलला स्कोरिंग चालू. जे कोणी हॅट्रिक घेईल त्याला मात्र 1 किलो तूप दिलं जाईल लक्ष्मी दुधालयाच्या वतीने. 1 किलो तूप दिलं जाईल लक्ष्मी दुधालयाच्या वतीने. कोणी काय बक्षीस होतील सांगता येणार नाही. शुद्ध घी, देशी घी, लक्ष्मी दुधालय का ये तूप दिया जा रहा है वहां पर. निश्चितच पिछले गेंद पर देख सकते हैं कि गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने लगा शानदार पावरफुल छक्का. इस बार गेंदबाजी करने के लिए इस बार अर्शिन बहुत अच्छी गेंद. इस बार टप्पा खेलने के बाद थोड़ी सी काटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. आता मॅच जिंकायची. 17 मध्ये 45 धावा करायचे आहेत. 17 चेंडू मध्ये 45 धावा करायचे आहेत. अक्सर ऐसा भी कहा जा सकता है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके स्वप्न में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. ये उड़ान लगाने की कोशिश गलती कर बैठे, विकेट आ रही है वहां पर, विकेट आ रही है. किरण सादळे आता फलंदाजीला जातो. नवीन फलंदाज. आता किरणला मात्र आपल्या नावातलं क काढायचंय आणि बाकीचं काम करायचंय, म्हणजे रन करायचे किरणला. इथे रन केली तर मॅच होईल तुम्हाला. एक जबरदस्त मॅच चालली आहे. वीर मराठा चषक क्रिकेट स्पर्धेचं रणसंग्राम, क्रिकेटचं युद्ध, चेंडूपळीचं युद्ध. गेंद और बल्ले के बीच में चढ़ी है जंग. जंग में हुआ है बल्लेबाज का रंग भंग, क्योंकि अभी अभी विकेट चला जा रहा है. आता मात्र गोलंदाजीला आपण पाहतो. निश्चितच अय्यान गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करेल. त्याचा सामना करतो फलंदाजीला आलाय किरण. किरण मॅचचे पंच आपण सागर गड्डमला पाहतो. स्कोरले पंच भरून सर. विभत्स फटका मारायचा प्रयत्न. इथं मात्र अपील केली गेली आहे. फलंदाज बाद घोषित केलाय. फलंदाजाला बाद घोषित केलाय. आता फलंदाजीला पाठवलं जातं दत्ता पाटील. आता फलंदाजीला कोण चाललंय? दत्ता पाटील चाललाय बॅटिंगला. परंतु गोलंदाजीमध्ये अय्यांनी लागोपाठ 2 विकेट घेतले आहेत. आणि जर आता यासिन कटे, सचिन दादाजी कंटे समर्थक यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 1,000 रुपये घोषित केले गेलं होतं. आणि या चेंडू जर विकेट आलं 5,000 रुपये आणि 1 किलो तूप. धनंजय शिंगाडेकडून. धनंजय शिंगाडे यांच्याकडून 1 किलो तूप असेल. या चेंडूवर जर विकेट आली तर निश्चितच मिळेल. एक बार देखना फिर से अय्यान की गेंदबाजी भी यहां पर चल रही है.
बहुत अच्छी गेंद इस बार बिल्कुल मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज के पैरों पर लगी है गेंद, ना तूप मिलेगा ना पैसा मिलेगा, कुछ नहीं मिलेगा इस बार इस गेंद पर. मला वाटतं तूप देण्याला एक विनंती आहे, कमीत कमी अर्धा किलो तर द्या. 2 षटकार मारले त्याने, 2 विकेट घेतले, माफ करा. गोलंदाजीला आपण पाहतो या षटकातील अय्यांचा पुढचा चेंडू टॉस होता, याच्यावर उडवलाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर जातील का, कॅच होईल का, पकडतोय कॅच, तांबोळी. मी निश्चितच मागास म्हणलं होतं की आज दिवाळी कुठं होणार, कोल्हापूरच्या शिरोळमध्ये होणार का निश्चित अक्कलकोट तालुक्याच्या वळसंगमध्ये होणार. आता सध्याची स्थिती दिवाळीचे फटाकडे तिकडे झालेत वळसंगला. इथे तारे आहेत, इथे सितारा आहे, इथं धूम धडाका आपण पाहतो, इथं धडाका आहे, इथं धूम धडाका आहे, कारण ही स्पर्धा मात्र आपल्या वीर बघाडाची आहे. 13 चेंडू आणि 45 धावा करायचे आहेत, 13 चेंडू आणि 45 धावा. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. जब हालात खराब हो तो खुद से बोला कीजिए, आई एम अ बिग फॅन माय सेल्फ, मी करू शकतो, हे 3 शब्द आठवायचे आहेत. आणि जोपर्यंत संदीप सारखा फलंदाज विकेटवर आहे, मॅच मध्ये काही सांगू शकत नाही. संदीप छोटा पॅन, चला इथं मात्र छोट्या पॅननी मात्र बारक्या जिथं गोलंदाजाला बक्षीस दिलंय. मला वाटतं हा आला म्हणजे तर मला वाटतं विशाल आलाय, आपला विशाल माडेकर आलाय. पुन्हा मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात जातोय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, पकडतोय, झेल फलंदाज होईल बाद. या षटकामध्ये गोलंदाजाने मनोज माने नंतर एक चांगली कामगिरी केली म्हणावं लागेल. मेडलवर टाकली, 4 विकेट घेतल्या. मनोज मानेच्या नावावर रेकॉर्ड काय, एका षटकामध्ये 5 विकेट आणि मेडलवर यांनी 4 विकेट घेतल्या. यासीन कटरे इनकी ओर से हैट्रिक अगर गेंदबाज लेते तो 5,000 रुपए के नाम दिया जाएगा बॉलर के लिए. चेतन नाराल गब्बर, या ठिकाणी जे अयान म्हणजे अर्शिन ने जो गेंदबाजी की उसके लिए चेतन नाराल गब्बर की ओर से 1,000 रुपए का प्राइज और मेरे कमेंट्री के लिए 500 रुपए के नाम चेतन नाराल की ओर से गब्बर की ओर से दिए जा रहे हैं. अच्छी गेंद इस बार बिल्कुल मिडल स्टंप पर आती गेंद. गब्बर म्हणजे चेतन नराल, सोलापूरच्या क्रिकेटमधील गटसी क्रिकेटर कोण, चेतन नरालचं नाव घेतलं जातं. आणि त्याच्याकडून मात्र अय्यांनी जी उत्कृष्ट कामगिरी केली, एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूचा सन्मान केला जातोय, आदर केला जातोय. अय्यांनी जी चांगली खेळी दाखवली याबद्दल 1,000 रुपयाचं बक्षीस चेतन नराल यांच्याकडून आणि माझ्या समालोचनाला 500 रुपयाचं पारितोषिक. 16 धावा झाल्या, 4 गडी बाद. आता मॅच जिंकायची असेल तर 11 चेंडूमध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. आता यहाँ पर मैच जीतना तो बैटिंग टीम को इतना ही ध्यान होगा. अब बैटिंग का गियर बदलने की जरूरत है, ना चलेगा इक्का दुक्का, जीत के लिए चाहिए चौका छक्का लगेगा तब जाकर मैच जीतेंगे वहां पर. आणि वैभव मला वाटतं शिंगाडे, धनंजय शिंगाडे सांगितलं 1 किलो तूप इथं घोषित केलं गेलं, पुढे गेले, सरसावले, तुफानी फटका. ऐ सागर,
निश्चित है, मैं संदीप मकवाना की तारीफ करना चाहूंगा। एक कदम आगे चले गए, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा आसमानी क्लासिकल छक्का। उलटा चेंडू सरळ मारला, चेंडू जातो बॉलरच्या हातामध्ये। इथं मात्र फक्त आता फिल्डिंग टीमला फक्त दोनच चेंडू चांगले टाकायचे आहेत, दोन चेंडू चांगले टाकायचे आहेत इथे। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतो, या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल। आसिफ तांबोळी गोलंदाजी करतोय, पुढे गेले, फुलटॉस बनवलाय, उडवलाय, चेंडू जातोय सीमा पार, 6वा षटकार। संदीप मकवाना म्हणतोय की शर्यत अजून संपली नाही, कारण अजून मी जिंकलो तरी इतिहास करायचा आहे, हरलो तरी इतिहास घडवायचा आहे। निश्चितच लढतोय संदीप मकवाना। 2 षटकार मारले गेले, पुढचा मारायचा प्रयत्न हवेत जातो, चेंडू क्षेत्ररक्षक लांब आहे। इथं मात्र चेंडू जाईल, फक्त एक धाव आरामात घेतली जाईल। आता मॅच जिंकायला शेवटचे 6 चेंडू आणि 5 मारायचे, 5 षटकार। आपल्याला रिंकू सिंग बनावं लागेल, तर मॅच जिंकायची असेल तर रिंकू सिंग बनावं लागेल तुम्हाला। शेवटचे 6 चेंडू आणि धावा करायच्या, 30 धावा। राधे यांच्याकडून मनीष काळे यांना एक बक्षीस दिलं गेलंय, 500 रुपयाचं पारितोषिक। ग्राउंडच्या बाहेर कॅश पकडा। निश्चितच मित्रांनो, जशी स्पर्धा आपली शेवटच्या टप्प्यात आहे, सांगोलाची स्पर्धा देखील येते तुमच्या भेटीला 5 तारखेपासून। सांगोलाची स्पर्धा देवा स्पोर्ट्सने भरले दोस्ती चषक क्रिकेट स्पर्धा, जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचंय। देवा चषक क्रिकेट स्पर्धा जमखंडी 5 षटकार जर फलंदाज मारले तर 2000 रुपये दिले जातील आसिफ मुजावर यांच्याकडून सांगोलाहून। माणूस दुबई जरी असला तर बक्षीस लावू शकतो, याचं कारण म्हणजे फोन पे, ऑनलाईन बक्षीस पाठवलं जातं। पुढचा चेंडू उलटा, हो हो हो, काय जबरदस्त फटका। अजूनही मॅच संपली नाही, मॅच इज ऑन। 5 चेंडू मध्ये 4 फिरवायचे आहेत, 5 चेंडू मध्ये 4 मारायचे आहेत, म्हणून मी पास केलं। तुम्ही बी करू शकता बॅटिंग मध्ये। पुन्हा संदीप मकवाना लढतोय, हो मारायचा प्रयत्न, इथं मात्र ही कॅच नव्हे तर मॅच घेतली, आता मॅच घेतली। आता बलंदाजीला जातील वैभव खवाले, बल्लेबाजी करने के लिए जाएंगे। वहां पर दादा साहेबांनी स्पर्धा भरवली, म्हणजे आपले वैभव जाधव साहेब, अक्षय बचोटे साहेबांनी एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा भरवली आणि सोलापूरमध्ये क्रिकेट वाढवलं जाईल। सोलापूरच्या क्रिकेटला मात्र वेगळी छाप निर्माण करणारी स्पर्धा, कारण आपण आपल्याच गावाच्या स्पर्धा भरवायचो, बाहेरच्या खेळाडूंचा खेळ बघायला मिळायचा नाही, परंतु या स्पर्धेमध्ये मिळालाय बघायला। पुन्हा या षटकातील शेवटचे 4 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील, 24 धावा करायचे। संजय गोलंदाजी करतोय, ऑप्शनच्या बाहेर चेंडू, इथं मात्र मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट किपर कडे आणि या चेंडूने मात्र वलसंग क्रिकेट संघाला विजयाचा सुगंध दिलाय। इस गेंद ने बिल्कुल वलसंग क्रिकेट टीम को जीत की खुशबू, जीत की महक यहां पर दी जा रही है। वहां पर पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू,
फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे इस बीच गेंद मारना चाहते हैं, फिर से हल्का सा एज लगा वहां पर और फिर भी एक रन लेने की कोशिश की जा रही है। एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ देखना अंपर का इशारा क्या मिलता है और ये आउट घोषित किया जा रहा, बल्लेबाज का विकेट चला जा रहा है। निश्चितच क्रिकेट हा गेम निश्चितच सांगू शकत नाही कोणी जिंकणार कोणी हारणार, परंतु क्रिकेटमध्ये जो चांगला खेळतो तोच जिंकतो आणि आज मात्र सर्वश्रेष्ठ खेळ कोणी दाखवलंय तर निश्चितच या ठिकाणी मी निश्चितच वळसंग संघाचं कौतुक करेल। एखादा ग्रामीण भागातील गावाचा संघ चॅम्पियन ठरतो याच्यापेक्षा मोठी उपलब्धी काय असेल। पुन्हा क्लासिकल फटका मारलाय, चेंडू जातो डीप कव्हरच्या दिशेने, 4 धाबा तिथे येतील आणि या 4 धाबांशी आता मॅच जिंकायला फक्त शेवटच्या चेंडूची वाट बघावी लागेल। वैभव सर पुन्हा या शेवटच्या चेंडूची वीर मराठा टुर्नामेंटचा हा शेवटचा चेंडू या वर्षाचा, पहला सीजन कामयाब सक्सेसफुल और ये जाते जाते ऊंचा मारने की कोशिश, आ गई विकेट आ गई विकेट। चला निश्चितच आपण ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचं कौतुक करूया इथे। बस बस थांबा, तिथे जातात तिथं थांबा।